नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 2024 चालू घडामोडीवरील सर्व प्रश्न बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण 2024 ला कोणत्या व्यक्तीला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच 2024 मध्ये कोणता सन्मान कोणत्या व्यक्तीला मिळाला हे बघणार आहोत. हा व्हिडिओ मित्रांनो BMC एक्झामसाठी तसेच पोलीस भरती तसेच सर्व स्पर्धा परीक्षांकरता उपयुक्त ठरणार आहे. चला तर व्हिडिओला करूया स्टार्ट. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे 54वा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर 54वा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार 2024 ला मिथुन चक्रवर्ती यांना देण्यात आला. मिथुन चक्रवर्ती यांची 2022 प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2021 चा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार वहिदा रेहमानना देण्यात आला होता. वहिदा रेहमानना कधी देण्यात आला? हा 2023 मध्ये. वहिदा रेहमान 2021 चा कधी देण्यात आला? 2023 ला. आणि 2022 चा 2024 ला देण्यात आला. काय? मिथुन चक्रवर्तीला. रेमन मॅग्सेसे पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. बघा मित्रांनो, रेमन मॅग्सेसे पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? हॅवो मियाझाकी. ठीक आहे. चंद्रयान 3च्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल IAF वर्ल्ड स्पेस अवॉर्ड 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? बघा, वर्ल्ड स्पेस अवॉर्ड 2024 हा एस सोमनाथ यांना देण्यात आला. भौतिकशास्त्र क्षेत्रातील 2024 चा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? कशातला? भौतिक फिजिक्स मधला 2024 चा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? जॉन हॉपफिल्ड अँड जेफ्री हिंटन यांना 2024 चा भौतिकशास्त्रातील पुरस्कार देण्यात आला, फिजिक्स मधला. अर्थशास्त्र क्षेत्रातील 2024 चा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे मित्रांनो? त्याचा आन्सर आहे डरॉन असेमोग्लू, सायमन जॉन्सन अँड जेम्स ए रॉबिन्सन. काय नाव आहे मित्रांनो? डरॉन असेमोग्लू, सायमन जॉन्सन अँड जेम्स ए रॉबिन्सन यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील 2024 चा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. 2024 चा व्हेरी इम्पॉर्टंट शांततेचा नोबेल पुरस्कार खूपदा विचारला जातो. 2024 चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? एक जपानी संस्था आहे. काय नाव आहे तिचं? निहोन हिंडाक्यो याला 2024 चा नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. आता साहित्य क्षेत्रातील 2024 चा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे मित्रांनो? हान कांग यांना 2024 चा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, रसायन क्षेत्रातील केमिस्ट्री मधला 2024 चे नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आले आहे? तर त्याचा आन्सर आहे मित्रांनो डेव्हिड बेकर, डेनिस हस्बीस अँड जॉन एम जम्पर. काय? डेव्हिस बेकर, डेनिस हस्बीस अँड जॉन एम जम्पर यांना रसायन क्षेत्रातील 2024 चा नोबेल पारितोषिक देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2024 कोणाला दिला जाणार आहे? तर बघा मित्रांनो, वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2024 विक्टर एम्ब्रोज अँड गॅरी रुकुन कोणाला देण्यात येणार आहे? विक्टर एम्ब्रोज अँड गॅरी रुकुन यांना देण्यात येणार आहे. बघा मित्रांनो, जेवढे पण नोबेल प्राइज आहे ते सर्व पाठ करून ठेवा.
व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी. सन 2023 साठी ICC जीवन गौरव पुरस्कारने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? बघा मित्रांनो, BMC क्लर्कला 2023 ची करंट अफेअर विचारण्यात आले आहे. काय करंट अफेअर विचारण्यात येत आहे, तर इम्पॉर्टंट आहे. सन 2023 साठी जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? दीपक सी मेहता यांना. प्रतिष्ठित शास्त्र रामानुजन पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर बघा, अलेक्झांडर डन यांना शास्त्र रामानुजन पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, कोणत्या संस्थेला पहिला राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2024 चा विज्ञान संगम पुरस्कार मिळाला? इम्पॉर्टंट आहे मित्रांनो हा क्वेश्चन. का पहिला राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार आहे 2024 म्हणून हा क्वेश्चन इम्पॉर्टंट झाला. तो कोणाला देण्यात आलेला मित्रांनो? इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. चंद्रयान-3 संघाने पहिला राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराचा विज्ञान संघ पुरस्कार जिंकला. हा पुरस्कार 4 श्रेणीमध्ये दिला जातो. कोणती 4 श्रेणी आहे? विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवक आणि विज्ञान संघ. या 4 श्रेणीमध्ये विज्ञान पुरस्कार दिला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, जुलै 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार द ऑर्डर ऑफ सेंट अँड द अपोस्टल प्रदान करण्यात आला? बघा, त्याचा आन्सर आहे मित्रांनो रशियाचा. रशियाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कारचं नाव काय आहे मित्रांनो? द ऑर्डर ऑफ सेंट अँड द अपोस्टल. या पुरस्काराने नरेंद्र मोदी यांना 2024 मध्ये सन्मानित करण्यात आला. 2019 मध्ये हा पुरस्कार जाहीर झाला होता, पण हा 2024 मध्ये देण्यात आला. लक्षात ठेवा. रशियाची राजधानी काय आहे मित्रांनो? मॉस्को. रशियाचे चलन रुबल. रशियाचे राष्ट्रपती कोण आहे? व्लादिमीर पुतिन आहे. 2024 चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणाला मिळाला? बघा मित्रांनो, महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्र आहे म्हणून खूप इम्पॉर्टंट झाला पोलीस भरती BMC साठी. 2024 चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला देण्यात आला. ठीक आहे. कृषी आणि ग्रामीण समृद्धीसाठी नवीन धोरणे आणि विकासात्मक उपक्रम स्वीकारल्याबद्दल 2024 च्या सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कारासाठी महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे मित्रांनो? सध्या CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता एकनाथ शिंदे आहे का? नाही. आता नवीन कोण बनणार तर आपण बघू नंतर. IOC द्वारे ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार देऊन सन्मानित होणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? बघा, पहिला भारतीय खेळाडू. क्वेश्चन काय झाला? व्हेरी इम्पॉर्टंट. काय? अभिनव बिंद्रा. अभिनव बिंद्राला पहिला भारतीय खेळाडू आहे ज्याने IOC द्वारा ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार सन्मानित करण्यात आला. IOC चा फुल फॉर्म काय? इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाने अभिनव बिंद्राला ऑलिम्पिक मोहिमेतील उत्कृष्ट सेवेसाठी ऑलिम्पिक ऑर्डर देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा सर्वोच्च पुरस्कार आहे. अभिनव बिंद्रा इम्पॉर्टंट आहे. अभिनव बिंद्रा ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. ऑलिम्पिक मध्ये बघा, हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? अभिनव बिंद्रा. 2008 बीजिंग उन्हाळी ऑलिम्पिक मध्ये त्याने पुरुषाच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. अभिनव बिंद्रा कोणत्या खेळात संबंधित आहे मित्रांनो? रायफल शूटिंग. आंतरराष्ट्रीय अहवालासाठी पुलित्झर पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? बघा, 2024 चा पुलित्झर पुरस्कार आहे ना मित्रांनो, न्यूयॉर्क टाइम्सच्या कर्मचाऱ्यांना मिळालेला आहे.
पुलित्झर पुरस्कारची सुरुवात 1917 मध्ये झाली आहे. कधी झाली? 1917 मध्ये. प्रसिद्ध पुलित्झर पुरस्कार प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पत्रकारितेतील हा जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. पुलित्झर पुरस्कार कशाशी संबंधित आहे मित्रांनो? पत्रकारी क्षेत्राशी. बघा मित्रांनो काय म्हणते, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? जेनी ॲर्पनबेक. कोणाला? जेनी ॲर्पनबेक यांना 2024चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला. ग्रॅमी अवॉर्ड 2024 मध्ये अल्बम ऑफ द इयर कोणाला मिळाला? मिडनाईट टेलर स्विफ्ट. कोणाला? मिडनाईट टेलर स्विफ्ट याला ग्रॅमी अवॉर्ड 2024 मध्ये अल्बम ऑफ द इयर मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, फेब्रुवारी 2024 मध्ये किती भारतीय संगीतकारांना ग्रॅमी पुरस्कार? 2024 मध्ये 5 भारतीय संगीतकारांनी ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहे. कोणत्या भारतीय संगीतकारांनी फेब्रुवारी 2024 मध्ये 3 ग्रॅमी पुरस्कार जिंकले? तर बघा मित्रांनो, तबला वादक झाकीर हुसेन यांनी किती? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो हा. 3 ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये कोणत्या भारतीय संगीतकारांनी 2 ग्रॅमी पुरस्कार जिंकले? बासरी वादक राकेश चौरसिया. आणि एक बासरी वादक कोण आहे मित्रांनो? हरिप्रसाद चौरसिया. हरिप्रसाद चौरसिया. हरिप्रसाद चौरसिया बासरीसाठी खूप फेमस आहे. खूपदा विचारला जातो हा प्रश्न की हरिप्रसाद चौरसिया कशाशी संबंधित आहे? तेव्हा बासरी वादक. आणि बासरी वादक राकेश चौरसिया यांना 2024 मध्ये 2 ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या भारतीयाला सर्वांगीण आरोग्य सेवेसाठी रेमन मॅगसेसे पुरस्कार 2023 मिळाला? 2023 लक्षात ठेवा. विनोबा भावे 2023 मध्ये डॉक्टर रवी कन्नन आर यांना मिळालेला आहे. डॉक्टर रवी कन्नन आर याला 2023चा आरोग्य सेवेसाठी रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला. विनोबा भावे हे पहिले रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते होते. आणि रेमन मॅगसेस स्थापना कधी झाली मित्रांनो? 1957. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? तर बघा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 कोणाला मिळाला मित्रांनो? चिराग शेट्टी. कशा संबंधित आहे? बॅडमिंटन. आणि सात्विक साईराज रांकीरेड्डी बॅडमिंटनशी संबंधित आहेत दोन्ही खेळाडू. त्या दोघांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 मिळालेला. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली मित्रांनो? 1991 ते 92. आणि बुद्धिबळपटूमध्ये विश्वनाथ आनंद यांना पहिले विजेते होते ते. याचं मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचं अगोदर नाव काय होतं मित्रांनो? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, 33वा व्यास सन्मान 2023 कोणाला मिळाला आहे? त्याचा आन्सर आहे मित्रांनो पुष्पा भारती. पुष्पा भारती यांना 33वा व्यास सन्मान पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, आयफा अवॉर्ड 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ऋतिक रोशन. ऋतिक रोशन याला IIFA अवॉर्ड 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे मित्रांनो? दृश्यम 2. आणि प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरुष विक्रम वेदासाठी ऋतिक रोशनला मिळालेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री IIFA पुरस्कार 2023 मध्ये कोणाला मिळालेला आहे? आलिया भट. आलिया भटला कोणत्या पिक्चरसाठी मिळाला आहे मित्रांनो? गंगूबाई काठियावाडीसाठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, 71व्या मिस वर्ल्ड 2024 ची विजेती कोण बनली आहे? क्रिस्टिना पिझकोवा. क्रिस्टिना पिझकोवा हे 71व्या मिस वर्ल्ड 2024 ची विजेती बनली आहे. PV नरसिंहराव स्मृती पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला मित्रांनो? रतन टाटा.
माननीय रतन टाटाजी यांना पी.व्ही. नरसिंह राव स्मृती पुरस्कार 2024 देण्यात आला. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. रतन टाटाशी रिलेटेड जेवढे पण क्वेश्चन असणार ते सर्व इम्पॉर्टंट. यांना भारतरत्न कधी देतात तर माहिती नाही. 2024 मध्ये केपीपी नांबियार पुरस्कार कोणाला मिळाला? 2024 चा केपीपी नांबियार पुरस्कार आहे ना मित्रांनो, एस सोमनाथ, इस्रोचे अध्यक्ष यांना मिळाला. सन 2024 मध्ये लता मंगेशकर दीनानाथ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? त्याचे आन्सर आहे मित्रांनो अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांना 2024 मध्ये लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? महत्वाचा क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॉक्टर प्रदीप महाजन यांना देण्यात आला. 2023 ची डी बिर्ला पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला शास्त्रज्ञ कोण बनली आहे? अदिती सेंडे. अदिती सेंडे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. कसा आहे? व्हेरी इम्पॉर्टंट. काय आहे? पहिली महिला शास्त्रज्ञ आहे म्हणून 2023 मध्ये डी बिर्ला पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला अदिती सेंडे. आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव सन्मान 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? रंजन गोगोई. 2023 चा आसाम वैभव सन्मान पुरस्कार, आसामचा सर्वोच्च पुरस्कार आहे तो, रंजन गोगोई. महागौरव पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? त्याचे आन्सर आहे मित्रांनो निखिल वाघ. निखिल वाघ यांना महागौरव पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणत्या मंत्रालयाच्या झाकीला सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार मिळाला? त्याचे आन्सर आहे मित्रांनो सांस्कृतिक मंत्रालयाला सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार देण्यात आला 75व्या प्रजासत्ताक दिनी. महत्वाचा मुद्दा, इंडियन मदर ऑफ डेमोक्रेसी या थीमवर सांस्कृतिक मंत्रालयाची झाकी आधारित होती. कशावर आधारित होती? इंडिया मदर ऑफ डेमोक्रेसी. ओडिशा राज्याला राज्यांमधील सर्वोत्कृष्ट झाकीसाठी पुरस्कार मिळाला आहे. ओडिशा राज्याला. ओडिशा झाकीची थीम काय होती मित्रांनो? विकसित भारतातील महिला सक्षमीकरण. काय थीम होती? विकसित भारतातील महिला सक्षमीकरण. प्रजासत्ताक 2024 ची थीम विकसित भारत आणि भारताची लोकशाही. लक्षात ठेवा मित्रांनो, इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा थीम विकसित भारत आणि भारताची लोकशाही. उत्कृष्ट कामगिरीबद्दल इंडियन ऑफ द इयर 2023 चा इंडियन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? इस्रो. इंडियन ऑफ द इयर 2023. 2024 मध्ये किती जणांना पद्म पुरस्कार देण्यात आला आहे मित्रांनो? 132 लोकांना 2024 मध्ये पद्म पुरस्कार देण्यात आला आहे. बघा मित्रांनो, एकदा हे सर्व क्वेश्चन कानावर जाऊ द्या, लक्षात असू द्या तुमच्या. इस्रोला मिळाला आहे. इस्रोचा फुल फॉर्म काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. स्थापना कधी झाली? 15 ऑगस्ट 1969. अध्यक्ष कोण आहे? इस्रोचे एस सोमनाथ. मुख्यालय कुठे आहे? बँगळुरू. आणि संस्थापक कोण होते याचे? विक्रम साराभाई. 132 लोकांना पद्म पुरस्कार देण्यात आला. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. पद्मश्री 110 लोकांना आणि पद्मभूषण 17 लोकांना आणि पद्मविभूषण 5 लोकांना. समजलं? पद्मविभूषण फक्त 5 लोकांना, पद्मभूषण 17 लोकांना, पद्मश्री 110 लोकांना. भारताचा सर्वोच्च पुरस्कार काय? भारतरत्न. त्याच्यानंतर काय येतो? पद्मविभूषण, मग येतो पद्मभूषण आणि मग 4थ्या नंबरवर आहे पद्मश्री. 69व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स. फिल्मफेअर काय? फिल्मफेअर 2 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार कोणाला मिळाला? रणवीर कपूरला मिळाला आहे आणि मग मूवीसाठी फिल्मफेअर अवॉर्ड्स.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट रॉकी और राणी की प्रेम कहाणीसाठी. आणि सर्व दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला? विनोद चोपडा 12th फेल. कार्यक्रम 27-28 जानेवारी 2024 गांधीनगर गुजरात येथे झाला. सर्व दिग्दर्शक विनोद चोपडा 12th फेल साठी. बघा, अखिल भारतीय अखाडा परिषदेने सनातन शिरोमणी या पदवीने कोणाला सन्मानित केले आहे? तर त्याचा आन्सर आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सनातन शिरोमणी या पदवीने सन्मानित केले आहे. आणि कोणी केले? अखिल भारतीय अखाडा परिषदेने. नेक्स्ट क्वेश्चन, प्रजासत्ताक दिन 2024च्या सोहळ्यात किती व्यक्तींना राष्ट्रीय शौर्य पदक प्रदान करण्यात आले? राष्ट्रीय शौर्य पदक 2024 2 व्यक्तींना करण्यात आले. किती व्यक्तींना? 2 व्यक्तींना. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, कोणत्या भारतीय अभिनेत्याला 13व्या इंडियन ऑफ द इयर 2023 ने सन्मानित करण्यात आले? इंडियन ऑफ द इयर 2023 13वा. तर काय? शाहरुख खान. 66वा ग्रॅमी अवॉर्ड 2024 मध्ये बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार कोणाला देण्यात आला? दिस मुवमेंटला बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार देण्यात आला 2024 ला. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीशांना मरणोत्तर पद्मभूषण 2024 प्रदान. त्यांचे नाव काय? फातिमा बीबी. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. पहिल्या महिला न्यायाधीश आहे ज्यांना मरणोत्तर पद्मभूषण 2024 प्रदान करण्यात आले. 2024 मध्ये किती लोकांना कीर्तीचक्र प्रदान करण्यात आले? तर 6 लोकांना 2024 मध्ये कीर्तीचक्राने प्रदान करण्यात आले. सहा कीर्तीचक्र आणि 16 शौर्य चक्रासह 80 शौर्य पुरस्कार प्रदान केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने कोणाला उत्तर प्रदेश गौरव सन्मान 2024 सन्मानित केले आहे? तर बघा, उत्तर प्रदेश गौरव सन्मान 2024 ने डॉक्टर रितू करिधल आणि नवीन तिवारी. डॉक्टर रितू करिधल आणि नवीन तिवारी 2024 यूपी गौरव पुरस्कार. लोकसभेच्या किती खासदारांना संसद रत्न पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आले? तर 5 खासदारांना संसद रत्न पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलाय. बघा, MS स्वामीनाथन पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आलाय? तर बी आर कंबोज याला 2023 चा MS स्वामीनाथन पुरस्कार प्रदान करण्यात आला. संगीत कलानिधी पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे मित्रांनो? बॉम्बे जयश्री. कोणाला? बॉम्बे जयश्री यांना 23 चा संगीत कलानिधी पुरस्कार देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 चे विजेते कोण आहे? तर याचे आन्सर आहे संजीव यांना हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2023 देण्यात आलाय. काय? 2023 चा. बुकर पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आलाय? पॉल लिंच याला 2023 चा बुकर पुरस्कार देण्यात आलाय. बघा, नर्गिस मोहम्मदी सर्वांना पाठ असायला हवा हा क्वेश्चन. 2023 चा शांततेचा नोबेल पुरस्कार नर्गिस मोहम्मदी यांना देण्यात आला. प्रतिष्ठित शास्त्र रामानुजन पुरस्कार 2023 रुई क्सी यांग झांग चीन मधील यांना देण्यात आला. दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? त्याचे आन्सर आहे मित्रांनो वहीदा रहमान आणि 2024 मिथुन चक्रवर्ती. लक्षात ठेवा, कन्फ्युज होऊ नका. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणाला मिळाला आहे मित्रांनो? अशोक सराफ.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? अशोक सराफ. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा मित्रांनो, 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 जगद्गुरू रामभद्राचार्य आणि गुलजार या 2 व्यक्तींना 2024चा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 ने सर्वोत्कृष्ट चित्रपट जवानला देण्यात आला आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे. राणी मुखर्जीला देण्यात आला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. अभिनेता शाहरुख खान. मूवी जवान. 33वा सरस्वती सन्मान 2024 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? प्रभा वर्मा यांना 2024चा सरस्वती सन्मान पुरस्कार देण्यात आला. 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024चा सर्वोत्कृष्ट चित्रपट अवॉर्ड कोणाला मिळाला मित्रांनो? 2024चा ऑस्कर पुरस्कार ओपनहायमर. आणि अभिनेता कोण आहे? सर्वोत्कृष्ट किलियन मर्फी ओपनहायमर आणि अभिनेत्री एम्मा स्टोन प्युअर थिंग्ससाठी. समजलं मित्रांनो? बघा मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.